कृष्णा नदीचे जलप्रदूषण आणि वारंवार येणारा महापूर याविषयी नदीकाठावरील नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवाण यांनी सांगितले। या संवाद यात्रेचे उद्घाटन आदित्यराजे पटवर्धन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने करण्यात होणार आहे। तांबवे येथे होणार आहे। नदीच्या उगमापासून विविध साखर कारखाने, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक प्रकल्प, नगरपालिका, ग्रामपंचायती, अनेक मोठी हॉस्पिटल्स यांचे सांडपाणी विना प्रक्रिया नदीत मिसळते। यामुळे नदीपात्रातील विविध ठिकाणी मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे। हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी, विविध उद्योगांसाठी याचा वापर होतो। त्यामुळे नागरी आरोग्यावर परिणाम होत आहे। काही ठिकाणी जलपर्णीचा वेढा आहे, त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। नदीतील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक संसर्गजन्य तसेच दुर्धर आजारांचा सामना करावा लागतोय। तीच अवस्था जनावरांची सुद्धा आहे। तसेच अलमटी धरणाची वाढवण्यात येणारी उंची आणि महापुराचा फटका अशा समस्यावर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे सर्जेराव पाटील यांनी सांगितले। यावेळी प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सचिन सागरे, संजय कोरे, राकेश दड्डनावर आदी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवाण, अध्यक्ष कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती। ठरल्याप्रमाणे दिनांक 12 एप्रिल 2026 रविवार सकाळीपासून तांबवे डोहापासून कृष्णा नदी संवाद यात्रा आपण सर्व मिळून सुरू करत आहोत। सांगली गणपती पंचायत संस्थांच्या युवराजांच्या हस्ते माननीय आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात तांबव्याचा डोह तालुका वाळवा येथून होणार आहे आणि सांगली शासनाचा उपक्रम चला जाणूया नदीच्या यांच्या सहकार्यानं आपण नदी प्रदूषित झालेली आहे आणि त्यामुळं सुद्धा येणारा महापूर या सर्वाची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय बघण्यासाठी नदीकाठच्या गावामध्ये सर्व नागरिकांशी, त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी आणि जबाबदार नागरिक यांच्याशी संवाद साधत राजापूरपर्यंत, जिथं कृष्णा नदी कर्नाटक मध्ये मिळते, या ठिकाणापर्यंत आपण ही यात्रा रविवारी सुरू करत आहोत। यासाठी सांगली गणपती पंचायत संस्थांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि सर्व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही ही यात्रा संपन्न करत आहोत। शासनाचा उपक्रम चला जाणूया नदीला अभियानाअंतर्गत गेली 3 वर्ष आम्ही सातत्यानं या संपूर्ण नदीकाठच्या गावांचा अभ्यास केला आहे। या अभ्यासामध्ये असं निदर्शनास आले की या ठिकाणी नदी प्रदूषित होत चाललेली आहे, त्याचा कल वाढत चाललेला आहे। यावरती प्रभावीपणानं काम व्हावं या आणि शासनाचं लक्ष जावं या दृष्टिकोनातून हे अभियान तांबवे येथून दिनांक 12 रोजी सुरुवात होत आहे। या यात्रेची सुरुवात युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि CEO ZP यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ही सुरुवात होणार आहे आणि ही नदीच्या काठानं मार्गक्रमण करत ती राजापूरपर्यंत शेवटपर्यंत जाणार आहे। म्हणजे हा जो नदीचा जो भाग आहे हा प्रदूषित झाल्यामुळं ह्या प्रदूषण झालेल्या लोकांना अवेअरनेस यावा, त्यामध्ये बदल व्हावा, नदीला कोण घाण करू नये यासाठी ही एक चांगली संवाद यात्रा या ठिकाणी सुरुवात होत आहे।